भारत माता की. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महात्मा गांधी आणि भारत ही जणू काही एकमेकांपासून विभक्त, वेगळी न करता येण्याजोगी आयडेंटिटी आहे, ती ओळख आहे. गांधी म्हटलं की भारत आणि भारताचे ते गांधी, आणि म्हणूनच भारताची ओळख जेव्हा काही वास्तू म्हणून करायची असते तेव्हा ताजमहाल समोर येतो, आणि माणूस म्हणून करून द्यायची असते तेव्हा गांधी समोर येतात. आणि याच गांधींनी ज्या चरख्याच्या माध्यमातून, आणि जे आपल्या सुरुवातीच्या झेंड्यांमधलं एक मोठं प्रतीक होतं, त्या चरख्याच्या माध्यमातून लोकांच्या हातामध्ये स्वयंरोजगार, ग्रामीण विकास या सगळ्याची सूत्र दिलं होतं. त्याला प्रतीक होतं ते म्हणजे चरखा. आणि त्या चरख्यातून निघणारी खादी म्हणजे त्या काळामध्ये ब्रिटिशांचे कपडे जाळून भारतीयत्वाचा मान जागवणारी खादी सगळेजण वागवत होते. जाडी भरडी का असेना, पण ती भारतीयांची होती, म्हणून आपल्या इकडच्या कुटीरोद्योगांना टिकवण्यासाठी ती खादी वापरली जात होती. आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या नंतर इतक्या वर्षात भारत सरकारने, सगळ्या सरकारांनी खादी जगवली, टिकवली, वाढवली. त्याचा ब्रँड बनला खादी नावाचा. खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ हे एक देशातलं महत्त्वाचं असं अशी संस्था बनली, आणि त्यांचे प्रॉडक्ट सुद्धा विकले जात होते. इथपर्यंत सगळी स्टोरी छान आहे. घडलंय जे बिघडलंय तो भाग असा आहे की नुकत्याच आलेल्या खादी ग्रामोद्योगाच्या कॅलेंडर्सवरती, नवीन वर्ष कॅलेंडर डायऱ्यांवरती महात्मा गांधीच नाही आहेत. महात्मा गांधींच्या जागी कोण आहेत? नरेंद्र मोदी आहेत. हा नेमका बदल का, कशासाठी, गांधींना तिकडे का हटवण्यात आला, हाच आपला मुद्दा आहे, ज्यासाठी आपण चर्चा करतोय. कोणते मुद्दे घेऊन आपण चर्चा सुरू करणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खादीच्या ब्रँडमधून गांधींना वगळून मोदी का? महात्मा गांधींची ओळख मिटून टाकायची आहे का? नरेंद्र मोदींच्या व्यक्ती महात्म्याचं हे स्तोम का माजवलं जात आहे? महात्मा गांधी स्वीकारता येत नाही म्हणून हा डाव खेळला जातोय का? आणि थोर नेते स्वीकारता न आल्याने हे प्रकार घडतायत का? हे सगळे आपल्या मनातले प्रश्न जे आपण विचारणार आहोत. आणि तुम्हाला सुद्धा सहभागी व्हायचं असेल तर ट्विटर हँडलचं माध्यम आपल्यासोबत आहे. ट्विटरवरती व्यक्त व्हा. खादीवर मोदींचा फोटो म्हणजे गांधींची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे का? चर्चेला सुरुवात करूयात. आपल्यासोबत आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते. थोड्याच वेळात, काहीच क्षणांमध्ये रत्नाकर महाजन काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी आपल्यासोबत असतील. आणि आपल्यासोबत आहेत जय महाराष्ट्राचे मुख्य संपादक निलेश खरे. निलेश, हा प्रकाराकडे बघायचं तरी कसं? म्हणजे पटेल घेण्याचा प्रयत्न झाला, थोडंफार घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला, बोसांना घ्यायचं, गांधींना, नेहरूंना कसे ते खलनायक हे दाखवायचं, आणि आता गांधींच्या जागी नरेंद्र मोदींचा फोटो. याच्यात काही समान धागा आहे? नाही, मुख्यतः प्रतिमा ज्या आहेत त्या प्रतिमा भ्रंश तयार करायचा आणि त्यातून आपली प्रतिमा उजळ करायची, हा मुख्यतः प्रयत्न पाहायला मिळतोय. जर आपण ग्राम स्वच्छता अभियान बघितलं, जे प्रमुख अभियान महात्मा गांधींचं आहे, ते पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. त्याचं निश्चितपणे स्वागत झालं. मात्र ज्या कुंचाला घेऊन गांधीजींचा फोटो आहे, ज्या स्वरूपामध्ये फोटो आहे, तसंच्या तशा स्वरूपामध्ये नरेंद्र मोदींचा फोटो छापून नरेंद्र मोदी हे कसे गांधींचेच अवतार आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. याच्या पुढच्या टप्प्यामध्ये चरख्यावर ज्या प्रतिमेमध्ये, ज्या पोजमध्ये महात्मा गांधींचा फोटो हा जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे, त्याच पोजमध्ये बसून त्याच स्वरूपाची प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न जो आहे तो नरेंद्र मोदींच्या माध्यमातून किंवा पंतप्रधान कार्यालयाच्या माध्यमातून झाला. आणि मोदी जे आहेत ते गांधीं इतकेच जागतिक पातळीवरचं नेतृत्व आहे, तितकंच उदारमतवादी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. मात्र गांधींनी जे प्रमुख अस्त्र दिली, अहिंसा असेल, ग्रामविकास असेल, इतकंच नाही तर सनातन या शब्दाच्या माध्यमातून त्यांचा जो विचार असेल, या प्रत्येक विचाराला एका वेगळ्या वाटेनं घेऊन जाण्याचं काम जे आहे त्या काही सनातनी प्रवृत्तींनी केलंय. आता सनातन, गांधींना अभिप्रेत असलेला सनातन आणि आजचा सनातन हा पूर्णतः बदललेला आहे. बरोबर. आजची अहिंसा या शब्दाची व्याख्या ही आत्ताचे लोक जे आहे ते बदलू पाहतात, आणि त्याच खादीचं प्रतीक जे आहे, खादीची व्याख्या जी आहे तीही बदलण्याचा प्रयत्न जो आहे तो मुख्यतः आत्ताच्या सरकारकडून होतोय, अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं. आपण निलेश हाच मुद्दा घेऊन अवधूत वाघांकडे जाऊयात. अवधूत वाघजी, प्रश्न नरेंद्र मोदींच्या बद्दलचा नसून जी खादी आणि जो ब्रँड गांधींमुळेच ओळखला गेला, त्या एका खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरती सुद्धा मोदींची प्रतिमा असली पाहिजे, हा अट्टाहास का? आपण एक सर्वप्रथम समजून घेऊया की खादी ही महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये
एक अस्त्र म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात वापरली आणि ब्रिटिशांच्या विदेशी कपड्यांच्या समोर भारतामध्ये विणलेली खादी हो यानं रोजगार निर्मिती होते, आपली स्वदेशीची ओळख होते म्हणून केली. याचा अर्थच असा की गांधीजींच्या आधी सुद्धा खादी अस्तित्वात होती, परंतु महात्मा गांधी खादीचे ब्रँड अँबॅसेडर झाले. त्यांनी घराघरामध्ये खादी पोहोचवली आणि खादी हे एक शस्त्र झालं ब्रिटिशांच्या विरुद्ध लढायचं. परंतु गेल्या अनेक वर्षामध्ये याच्या आधीची आलेली सरकारं यांनी खादी फक्त जसं महात्मा गांधींना वापरलं तसं खादी एक फक्त निमित्त मात्र म्हणून वापरलं. त्यातनं रोजगार निर्मिती व्हावी, त्यामधनं अल्टरनेट काहीतरी तयार व्हावं, त्यामधनं एक नवीन ब्रँड मिळावा असे प्रयत्न केले नाहीत. तुम्हाला तुमच्या लक्षात मी फक्त आणून देतो अतिशय विनम्रतेने की महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश जरी काढला नसला तरी एक विनंती पत्र तर जरूर काढलं आहे आणि त्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना विनंती केली की तुम्ही आठवड्यातनं एकदा खादी घालून ऑफिसमध्ये येत चला. मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या गटनेते मनोज कोटक यांनी तर आग्रह धरला की मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व अधिकाऱ्यांनी आठवड्यातनं एकदा खादी घालूनच यावं असा आग्रह धरला. खादीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विणकरांच्या हाताला काम मिळणार नाही. इथे महात्मा गांधींचा फोटो काढून नरेंद्र मोदींचा फोटो आणला असं समजणं चुकीचं आहे. एक गोष्ट सत्य आहे की आज स्वतः नरेंद्र मोदीजी हे खादीचे ब्रँड अँबॅसेडर आहेत आणि खादीचे ब्रँड अँबॅसेडर असल्यामुळे जेव्हापासून ते पंतप्रधान झाले तेव्हापासून स्किल डेव्हलपमेंट असो, स्थानिक रोजगार निर्मिती असो, खादी असो, इथे त्यांनी स्वतः लक्ष घालायला सुरुवात केली. परिणाम स्वरूपी पहिल्याच वर्षी खादीची, एका मिनिटात संपवतो, पहिल्याच वर्षी खादी 16% खादीचा सेल वाढला, दुसऱ्या वर्षी 17% सेल वाढला. 2014चा खादीचा असलेला सेल आणि आजचा असलेला सेल याच्यामध्ये साधारण 31-32% फरक आलेला आहे. हे इथे मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. बरं निलेश, मी हा प्रश्न तुझ्याकडे, मी खरं तर हा प्रश्न त्यांच्यासाठी पण मी तुला विचारतो. खादीचा सेल म्हणजे हे पुन्हा याच्यामध्ये बेपारी वृत्ती झाली, खरं तर ती बेपारी वृत्ती आहे. खादीचा सेल म्हणून नरेंद्र मोदी ब्रँड अँबॅसेडर कसे योग्य ठरतात हा युक्तिवाद पटण्यासारखा आहे का? नाही, गांधी मोठे की मोदी मोठे, जर ब्रँड अँबॅसेडर आज जर भारत या देशाचे जागतिक पातळीवर जर ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणत्या एका व्यक्तीचं नाव घेतलं गेलं तर ते गांधी असतील, ज्या गांधींना जगानं स्वीकारलं. हो, त्या गांधींची प्रतिमा ही खादीच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून मोठी असू शकते की नरेंद्र मोदींची असू शकते, तर ती नेहमीच महात्मा गांधींची असेल. मात्र या ठिकाणी युक्तिवाद करायचा आणि तो युक्तिवाद अशा स्वरूपात करायचा की जे काही चाललंय ते अत्यंत योग्य आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. मुख्यतः प्रसन्न, आपण जसं सुरुवातीला म्हणालो की देशाची प्रतिमा जर वास्तुरूपानं सांगायची असेल तर आपण ताजमहल दाखवतो आणि मानवता म्हणून दाखवायची असेल तर गांधी दाखवतो, मानव म्हणून प्रतिमा दाखवायची असेल तर तो गांधी म्हणून समोर आणतो. मुळात या देशाची मानवता या जगाला दाखवण्याचा विसर आपल्याला पडलाय किंवा मानवतावादी असा विचारच आपला संपलाय की काय, हा मूळ या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आपला चेहरा हा प्रत्येक गोष्टीवर कसा चमकेल, एक तर तो आपला असावा किंवा तो भाजपचा असावा, या दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. पक्षानं सरकार म्हणून निश्चितपणे स्वतःचा प्रचार करावा, व्यक्तीचा प्रचार करावा, मात्र त्यातून देशहित किंवा देशाची प्रतिमा जी आहे ती जर डागाळणार असेल तर ती अयोग्य ठरेल. मी हाच मुद्दा घेऊन जातोय अवधूत वाघांकडे परत एकदा. अवधूत वाघजी, दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे ब्रँड अँबॅसेडर केल्यामुळे खप वाढेल. खादी हा प्रकार आपण जो प्रमोट करतोय तो खपासाठी नसून तो आयडेंटिटीचा एक स्वरूपाचा भाग आहे आणि त्याचं प्रतीक गांधी आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, व्हायब्रंट गुजरातच्या सुद्धा सध्या जाहिराती आम्हाला बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये 3 दृश्यांमध्ये गांधी, पटेल आणि डायरेक्ट नरेंद्र मोदींबद्दल, पंतप्रधान आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल पूर्ण तो आदर बाळगून सुद्धा अवधूत वाघजी, गांधी पटेलांच्या समोर जोडीला समांतर पातळीला आपण कसं काय आणून बसवू शकतो नरेंद्र मोदींना? निलेशजींनी जो एक मुद्दा उपस्थित केला की गांधी मोठे की मोदीजी मोठे, मला वाटतं हा मुद्दा खरं म्हणजे चर्चेत आणायलाच नको. कारण वडील मोठे की मुलगा मोठा अशा प्रकारचा तो प्रश्न आहे. महात्मा गांधींच्या विचारांवर, त्यांच्या संपूर्ण विचारांवर चालणारा भारतीय जनता पक्ष आहे. तुम्हाला आठवत असेलच की गांधीवादी समाजवादाची घोषणा
भारतीय जनता पक्षानं केली होती. महात्मा गांधींबद्दल अतिवादर असलेला भारतीय जनता पक्ष हाच एक पक्ष आहे. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मगाशी तुम्ही म्हणालात की मानवतेचा, म्हणजे निलेशजी म्हणाले की मानवतेचा एक मानवता जर दाखवायची असेल जगाला तर महात्मा गांधींच्या रूपाने आपण मानवता दाखवतो. मला असं वाटतं की गौतम बुद्धाचं नाव सुद्धा त्याच बरोबर आपल्याला मानवता, करुणा हे दाखवण्यासाठी घ्यावं लागणार आहे. तिसरी गोष्ट तुम्ही जे म्हणालात की फक्त खपासाठी आपण करतो का, की फक्त एक आयडेंटिटी आहे. जर आयडेंटिटी असेल तर खादी ग्रामोद्योग कशाला हो. जर आयडेंटिटी असेल तर फक्त वर्षातनं फक्त 1 मीटर किंवा 2 मीटरच्या खादी आपण कुठेतरी तयार करू आणि ते करू. हे उद्देश हा नाहीये. खादीचा उद्देश महात्मा गांधींचा पण हाच होता की खादी ही या देशामध्ये बनलेली आणि हातानं बनलेलं एक वस्त्र आहे ज्यातनं हाताला काम मिळतं. जर खेडी स्वयंपूर्ण व्हायची असतील तर खेड्यातल्या लोकांना विजेशिवाय चालणाऱ्या अवजारांमधून काहीतरी निर्मिती पण हे गांधींचं प्रतीक वापरून करा ना प्रमोट. वाघजी, तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. गांधींची प्रतिमा वापरा आणि प्रमोट करा. मोदी कशाला हवेत हे अजूनही कळत नाहीये. चर्चेला 10 मिनिटं झाली, अजून कळत नाही मोदी कशाला हवेत तिथे. हे बघा, कॅलेंडर असतं तर तुम्हाला आधी स्वातंत्र्याच्या आधीचा मी रेकॉर्ड काढला नाही, परंतु खादी ग्रामोद्योग सुरू झाल्यानंतर म्हणजे साधारण 1961 नंतर मला काही रेकॉर्ड्स मिळालेले आहेत. 1961 नंतर आतापर्यंत 8 वेळा खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवर महात्मा गांधींचा फोटो नव्हता. तर त्याच्यामुळे महात्मा गांधींचा कॅलेंडरवर फोटो नसणं ही काय आजची पहिली गोष्ट नाहीये. याच्या आधी महात्मा गांधींच्या फोटोच्या ऐवजी म्हणजे चरखा कातणारा एखादा काम दाखवलंय. काही मधमाशांची चित्र दाखवलेली आहेत की ज्यातनं आपण मध काढतो आणि खादी ग्रामोद्योगातून विकतो. मेणबत्ती तयार करणाऱ्या लोकांची चित्र दाखवलेली आहेत. हे वेगवेगळे कन्सेप्ट असतात. जर तुम्ही दरवर्षी, कॅलेंडर आहे, दरवर्षी ते चेंज होत जातं, बदलत जातं, नवीन नवीन आयडियाज त्यामध्ये येत जातात. आपण जर 1 वर्ष कालनिर्णय जसं घेतो तसं दरवर्षी जर कालनिर्णय घेत राहिलो तर ते फक्त पंचांग पाहण्यासाठी उपयुक्त ठरतं. परंतु जर आपण एखादी कॅलेंडर घेतो त्यावेळी कधी रामाचा फोटो असतो, दुसऱ्या वर्षी श्रीकृष्णाचा फोटो असतो, तिसऱ्या वर्षी लक्ष्मीचा फोटो असतो. याच्यामध्ये चूक काही आहे असं मला वाटतं. या देशाचे ते पंतप्रधान आहेत, लोकशाहीने निवडून दिलेले पंतप्रधान आहेत. यामधल्या लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि बहुतेक लोकांची अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की मोदींच्या लोकप्रियतेचा वापर करून जास्तीत जास्त खादी लोकांपर्यंत पोहोचावी आणि या देशामध्ये जास्तीत जास्त गरीब लोकांना खादीच्या माध्यमातून काम मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि याच इच्छेला अनुसरून आणि गांधीवादाचा अवलंब करून आम्ही पुढे जात आहोत. अगदी अवधूतजी, तुमचं जे म्हणणं आहे ते मान्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण आदर ठेवत त्यांनी ज्या स्वरूपामध्ये खादी प्रमोट करण्याचा प्रयत्न केला त्याही स्वीकार्य, त्याचंही स्वागत. मात्र कॅलेंडरचं तुम्ही कालनिर्णयापासून इतर अनेक कॅलेंडरचं तुम्ही उदाहरण देतात. 12 महिन्याच्या 12 पानांवर एकच फोटो नसतो ना कधी. या अगोदर खादी ग्रामोद्योगात तुम्ही सांगता ज्या कॅलेंडरवर वेगवेगळे फोटो छापले गेले ते प्रॉडक्टचे छापले गेले. नरेंद्र मोदी हे प्रॉडक्ट आहे का? नाही ना, एक व्यक्ती आहे आणि महनीय व्यक्ती आहे. ती 12च्या 12 पानांवर कशी असू शकते हा मूळ प्रश्न आहे. बरं, खादीचा प्रचार करणारे गांधी होती, गांधींनंतरही अनेक गांधीवादी नेते होते ज्यांचेही फोटो येऊ शकले असते. नरेंद्र मोदींसकट महात्मा गांधींपर्यंत खादीचा प्रचार ज्या ज्या लोकांनी केला त्या सगळ्यांचे फोटो या ठिकाणी येऊ शकले असते. 12 पानावर फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच का हा मूळ प्रश्न उपस्थित होतो. ठीक आहे, आपण खादीचा प्रचार करतोय, ग्रामीण भागामध्ये हातकरघा चालेल, लोकांना विजेशिवाय अनेक प्रकल्प उभे राहतील आणि त्यातून आपण रोजगार निर्मिती करू शकू, हा जो तुमचा युक्तिवाद आहे. अहो, मालेगावमध्ये जाऊन बघा, सांगलीत जाऊन बघा, सोलापुरात जाऊन बघा, ज्या ज्या ठिकाणी हातमाग उद्योग आहे, आज हातमाग उद्योगाची काय परिस्थिती आहे? त्याला वीज तरी मिळते का? त्यांना जो विजेचा दर लावला जातो तो परवडतोय का? तिथे किती लोक बेरोजगार झाले आहेत. आपण एकीकडे प्रचार करतोय, जाहिराती छापतोय, मोठमोठ्याली बॅनरबाजी करतोय, मात्र तो सर्वसामान्य माणूस जो या रोजगाराशी जोडला गेलेला आहे त्याचं काय हा प्रश्न जो आहे तो कोणीच विचारायला तयार नाही. आणि तिथे मूळ फजिती जी आहे ती निर्माण होताना पाहायला मिळते. नरेंद्र मोदींचा आम्हाला पूर्णतः आदर आहे, ते देशाचे पंतप्रधान आहे आणि पंतप्रधान म्हणून त्यांचा फोटो हा असायलाच हवा, त्याला कोणतंही दुमत नाही. मात्र फक्त प्रचारापुरताच असावा का? त्यातून निश्चित काही घडणार आहे का? अवधूत वाघजी,
बघा असं आहे की आपल्याला आठवत असेल आणि माहीतही असेल की याच्या आधीच्या सरकारमध्ये प्रत्येक जाहिरातींमध्ये पंतप्रधान आणि त्या खात्याच्या मंत्र्यांचे पण फोटो असायचे. सन्मानाने सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार यापुढे फक्त मुख्यमंत्री राज्यामध्ये किंवा पंतप्रधान देशामध्ये यांचेच फोटो जाहिरातीमध्ये किंवा इतर ठिकाणी वापरता येतील आणि इतर ठिकाणी मंत्र्यांचे फोटो वापरता येणार नाहीत असा स्पष्ट आदेश आहे. शेवटी कसं असतं की 1951 साली, 61 साली, 71 साली काय झालं, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय आदेश दिले हे पण आपल्याला पाहावं लागतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तिकडे फोटो आहे आणि तो एका पानावर आहे. मी तर ते कॅलेंडर बघितलं नाही. मी जे वेबसाईटवर बघितलं तिकडे मी एकच फोटो बघितला. अजूनही ती डायरी किंवा ते कॅलेंडर माझ्या हातामध्ये आलं नाही. त्यामुळे ते 12 पानांवर मोदीजींचा फोटो आहे की नाही यावर मी काही कमेंट देऊ शकणार नाही. परंतु गृहीतकासाठी आणि डिस्कशनसाठी आपण जर ॲझ्युम जरी केलं तो असला तरी मला त्याच्यामध्ये काही चूक आहे असं वाटत नाहीये. कारण महात्मा गांधी हे फक्त खादी ग्रामोद्योगच्या डायरीवर आणि कॅलेंडरवर आहेत किंवा नाहीत याच्यापासून महात्मा गांधींचं अवमूल्यन किंवा त्यांचं मूल्यांकन होणं हेच मला मुळात मान्य नाहीये. हे देशाचे राष्ट्रपिता आहेत, हे आमच्या सर्वांच्या पित्या समान आहेत. त्यामुळे त्यांचं ते आदरणीय स्थान सत्ता कोणाची असो, काँग्रेसची असो किंवा भाजपची असो किंवा आणि कुठच्या पक्षाची असो, महात्मा गांधींचं स्थान अबाधित राहणार आहे. या भारतामध्ये येणाऱ्या प्रत्येक पक्षाला विचारानेच पुढे जावं लागणार आहे. त्याच्यामध्ये कोणाच्या मनामध्ये संशय असायचं काही कारण नाही. अवधूत वाघजी, हे तुम्ही म्हणताय हे थिओरॉटिकल पातळीला खरंच खरं आहे की अशी माणसं संपत नाहीत वगैरे वगैरे. दाभोलकर मारले तरी विचार संपत नाहीत, पण असं होत नाही. दाभोलकर मारले तर विचार संपतात जर त्यांचा विचार तसाच पुढे नेणारी माणसं नसतील, प्रतिमा नसेल तर. म्हणून आजही अन्निशी घोषणा आम्ही सारे दाभोलकर असते, कारण दाभोलकर हे नाव सारखं सारखं तुमच्या कानावर आलं पाहिजे. मी गांधींच्या बाबतीत पुन्हा पुन्हा सांगतो, ती प्रतिमा जर का एक एक सेक्शन मधून धुसर होत गेली आणि त्याच्या जागी दुसऱ्या प्रतिमेची निर्मिती झाली तर तुम्हाला ती प्रतिमा विसरली जाते. आणि म्हणून आता तुम्ही स्वतः सांगितलं की 8 वेळा आतापर्यंत गांधींचा फोटो छापला गेला नाही. कधी कामगाराचा फोटो होता किंवा अन्य कुणाचा होता. याचा अर्थ तत्कालीन काँग्रेस सरकारने सुद्धा एक सूचकता किंवा ज्याला आपण सेन्स म्हणू तो तिकडे पाळला, औचित्य पाळलं की आपल्या लोकांचा फोटो तिथे येणार नाही. मग हे औचित्य भाजपने नको का होतं पाळायला? मला असं वाटतं की तुम्ही विचारलेला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यामधला रोख मला लक्षात आला. परंतु आम्ही सगळे गांधी करता करता राजीव गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इंदिरा गांधी यांची पण नावं जर जोडायला लागली तर काय करायचं, हा माझ्यासारख्या छोट्या राजकीय कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. महात्मा गांधी हे महात्मा गांधी होते. महात्मा गांधी हे एकमेव असे नेते, आणखीन आपल्या सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्व असं आहे की भारताच्या प्रत्येक छापील नोटांवर त्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याशिवाय इतर कोणाचाही फोटो असू शकत नाही असा कायदा आहे. आणि या सर्वोच्च स्थानावरच्या या सर्वोच्च नेत्याला म्हणजे चंद्र सूर्य राहो जसं म्हणतात तसं, तर अशा नेत्याला मला वाटतं की खादी ग्रामोद्योगच्या डायरीवर त्यांचा फोटो आहे की नाही या प्रश्नावर चर्चा करून अतिशय मला वाटतं त्यांचं हे करणं अवमूल्यन होणार नाही. ठीक आहे. मी इथे एक छोटासा मी या ठिकाणी एकच मुद्दा, कारण त्यांनी म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी फोटो वापरणं हे नोटेवर, प्रत्येक नोटेवर गांधी असावे. अहो, तुमच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयामध्ये 500च्या खालची जी नोट असेल त्यावर गांधी नसतील अशा स्वरूपाची माहिती जी ते देण्यात आली. येत्या काळामध्ये नवीन ज्या नोटा येतील त्यावर गांधी दिसणार नाहीत. आणि आपण आपल्या प्रतिमा पुसतोय आणि ज्या वेळेला प्रतिमा पुसल्या जातात त्यावेळेला संस्कृती पुसली जाते आणि त्या देशाचा मान सन्मान पुसला जातो. इंग्रजांनी याच प्रतिमा संपवल्या आणि त्यातून स्वतःची प्रतिमा ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ती या देशावर राज्य करताना पाहायला मिळाली. आणि त्यामुळे त्याच प्रतिमा पुन्हा एकदा पुसण्याचं काम जे आहे ते आपण करतोय का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर हे सगळे मुद्दे घेऊन आपण जाणार आहोत रत्नाकर महाजनांकडे. रत्नाकर महाजन आज मुंबईवरनं पुण्याचा प्रवास करून ते थेट आपल्या या विषयासाठी ते आलेले आहेत. पहिल्यांदा त्यांचे आभार आहेत त्यासाठी, आणि मी त्यांच्याकडे जाणार आहे ते मुद्दे घेऊन. छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा जय महाराष्ट्र. भारत माता की. गांधी खादी नव्हे मोदी खादी असा सगळा प्रकार होत चाललाय, ज्याच्याबद्दल आपली चर्चा सुरू आहे. आणि आता आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन. महाजन सर, सगळा प्रकार तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला मी थोडक्यात रॅप सुद्धा केलेलं आहे की अवधूत वाघ आतापर्यंत काय म्हणाले. तुम्ही याकडे कसं पाहता? असा आहे की संघ परिवार आणि त्या परिवाराची सर्व सदस्य यांची स्वतःची एक पॅरलल विचार प्रणाली आहे.
जी काँग्रेससारख्या स्वातंत्र्य चळवळीच्या वाहक असलेल्या पक्षाची किंवा चळवळीची विचारप्रणाली जी आहे तिच्याशी काही मेळ खात नाही. त्यामुळं सत्ता हाती येताच संघ परिवाराला आता स्वतःचा असा एक पॅरलल भारतीय इतिहास निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न आहेत. उदाहरणार्थ हे प्रधान सेवक जेव्हा जेव्हा अधिकृतपणे देशाला उद्देशून भाषण करतात तेव्हा आजवरच्या प्रथेला अनुसरून जय हिंद अशी घोषणा करत नाहीत, तर ते भारत माता की जय अशी घोषणा करतात. भारत माता की जय या घोषणेला आक्षेप घेण्याचं काहीच कारण नाही, हे अगदी बरोबर आहे. पण हेच यांचं वैशिष्ट्य आहे की वरवर ज्याला आक्षेप घेता येत नाही अशा गोष्टी करायच्या आणि आजपर्यंत प्रस्थापित असलेले राष्ट्रीय पातळीवरचे संकेत, परंपरा आणि सगळा जो इतिहास आहे तो बदलून टाकायचा आणि त्या ठिकाणी आपलं जे काही आहे ते प्रस्थापित करायचं. त्याच्यातून हे सगळं निर्माण होतं. आता मुद्दा असा आहे की गांधी आणि खादी यांचा संबंध अविभाज्य संबंध आहे हे जगात सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं खादीचं काम चालू ठेवलं की गांधींचा फोटो छापायलाच पाहिजे असा काही नियम नाही. पण त्याच्या जागी स्वतःचा फोटो कशाला छापायचा हा खरा प्रश्न आहे. जसं याआधी 7-8 वेळा चरख्यावर काम करणाऱ्या, हातमागावर काम करणाऱ्या कामगारांचा फोटो छापला गेला, तसा यावेळेला का नाही छापला गेला? ज्यांनी आयुष्यात कधीही चरखा चालवला नाही त्यांनी केवळ फोटो ऑप म्हणून चरखा चालवायचा आणि त्याला आणि हे ब्रँडिंग हे जे चाललंय ना ते महाभयानक आहे बघा. म्हणजे असं की भारताची लोकशाही आता लोकांच्या हातून निसटून जाऊन मार्केटिंग विशेषज्ञाच्या हातात चालली आहे का काय असा प्रसंग आहे हा. ब्रँडिंग हे मार्केटिंगच्या तत्वज्ञानाचा अविभाज्य भाग आहे. लोकाधारित राजकारणामध्ये ब्रँडिंग वगैरे काही नसतं. त्याला ब्रँडिंग म्हणणं हा लोकाधारित राजकारणाचा अधिक्षेप आहे, अपमान आहे. पण आता हे काय म्हणले, हे प्रधान सेवक 4 दिवसापूर्वी असं म्हणले की मेक इन इंडिया हा एक ब्रँड म्हणून प्रस्थापित झालाय. अरे सरकारचं काम काय ब्रँड निर्मिती हे आहे का लोकांच्या हाल अपेक्षा दूर करण्यासाठी आवश्यक ते कल्याणकारी कार्यक्रम अंमलात आणणं हे आहे. पण या सगळ्या परिवाराचं राजकारणच मुळी नव्या पद्धतीवर म्हणजे मार्केटिंगवर आधारित आहे. मार्केटिंगचं मूळ सूत्र असं आहे, वेन द प्रॉडक्ट इज बॅड यू शुड मार्केट इट. त्या रीतीनं हे सगळं चाललेलं आहे. पण मला हे जे खादी ग्रामोद्योग कमिशनचे जे कर्मचारी आहेत त्यांचं मला प्रथम अभिनंदन केलं पाहिजे. दे स्टूड अप अँड सेड दॅट वी काउंट. दे स्टूड अप टू बी काउंटेड. त्यामुळं या सगळ्या लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे. कदाचित मी जर आज पुण्यात असतो तर कदाचित त्यांच्यामध्ये सहभागी सुद्धा झालो असतो. इतका हा प्रकार निंदनीय, घृणास्पद आणि लज्जास्पद संबंध देशाच्या दृष्टीने आणि खादी ग्रामोद्योग या सिद्धांताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. महाजन सर, या निमित्तानं आज आम्ही बातमी दाखवल्यानंतर अनेक गांधीवादी लोकांची मतं सुद्धा घेतली. ती सगळी मांडत असताना भाजपचे अवधूत वाघ म्हणत होते की असे फोटो बिटोच्या जागी दुसरे आणल्याने काही प्रतिमा जात नाही, गांधी प्रचंड श्रेष्ठ आहेत आणि यावश्चंद्र दिवाकरो त्यांची प्रतिमा राहणारच आहे. त्यामुळे माझा तुमच्यासारख्या एका गांधीवाद्यालाच प्रश्न आहे की केवळ एखाद्याची प्रतिमा बदलली किंवा त्याच्या जागी दुसऱ्याची आणली याच्यामुळे त्या माणसाचा इथॉस, त्या माणसाचा सगळ्याची प्रतिमा एक मलिन होते का, नष्ट होते का आणि त्या जागी दुसऱ्याची पुनर्स्थापना होऊ शकते का? बिलकुल होत नाही. म्हणूनच हा प्रयत्न व्यर्थ आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे गांधीजी हे एक असं व्यक्तिमत्व आहे की गेल्या दशकामध्ये युनायटेड नेशन्सनी त्यांचा जन्मदिन हा जागतिक अहिंसा दिन म्हणून पाळायचं ठरवलं. अशा परिस्थितीमध्ये सदैव त्यांच्या फोटो गळ्यात अडकून फिरलं पाहिजे अशी कुणाही गांधीवाद्याची अपेक्षा नाही. मुद्दा तो नाहीच आहे. म्हणजे ते आमच्या मनात आहे, ते आमच्या हृदयात आहे, ही पळवाट झाली. प्रश्न काय आहे की गांधींची प्रतिमा न छापून त्या जागी तुम्ही कुणाची प्रतिमा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करता असा प्रश्न आहे. उदाहरणार्थ गांधींनी असं सांगितलं की ज्या दिवशी
एका सफाई कामगाराची मुलगी राष्ट्रपती होईल, त्या दिवशी हा माझ्या स्वप्नातला भारत साकार झाला असं मी म्हणेन. अशा एका सफाई कामगाराच्या मुलीला चरखात चालवताना दाखवलं का हो तुम्ही? कुणाची प्रतिमा चालते ना, मग ही का नाही चालायची? मग तेव्हा तिथं लगेच म्हणतील नाही हे जातीवर घसरले. जातीवर भीतीवर काही घसरलो नाही. मुद्दा असा आहे की गांधींची प्रतिमा नाही आली तरी फारसं बिघडत नाही. बरं. त्या जागी कुणाची तुम्ही आणता आणि त्याचं त्या क्षेत्रातलं योगदान काय आहे हे महत्वाचं आहे. एक सहज जाता जाता आठवण करून देतो, हो. हे काय नवीन नाही हो, ही मेथड इन मॅडनेस नवीन नाही हो, आहे. हो. गांधीनगरला हो. हे प्रधानसेवक मुख्यमंत्री असताना गांधींच्या नावानं जे संग्रहालय उभारलं गेलं तिथं गांधींचा फोटोच नाही. पुतळा बितळा तर सोडून द्या, फोटो सुद्धा नाही. यांची मात्र भव्य प्रतिमा आहे तिथं. हे प्रेसिडेंट लक्षात घेता बरं. आत्ता काय चाललंय हे लक्षात यायला फारसा त्रास पडू नये. बरं, मी थोड्याच वेळात अवधूत वाघ असतील आपल्यासोबत, फोनद्वारे असतील कदाचित. मी निलेशकडे येतो. निलेश, तो मगाचा मुद्दा होता आपला की ठीक आहे याच्यामुळे काही गांधी लगेच नष्ट होत नाही किंवा त्यांना कोणी विसरत नाहीये, पण त्यांच्या जागी दुसऱ्यांची प्रतिमा प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न होतो. व्हायब्रंट गुजरातच्या आजही टीव्हीवर सुरू असणाऱ्या जाहिरातीत गांधी, पटेल, मोदी असे एकाच लाईनमध्ये दाखवतात. ही प्रतिमा निर्मितीची ही लालसा मोदींचीच आहे का भाजपलाच प्रोजेक्ट करायचे आणि अशी का त्यांना गरज पडते? घाबरतायत का ते? मुळात या अगोदरचं एनडीए सरकार असो किंवा आत्ताचं मोदी सरकार असो, या दोघी सरकारमधल्या जर काही सिमिलॅरिटीज, काही सारखेपणा शोधायचा प्रयत्न केला तर ब्रँडिंग हा खूप मोठ्या प्रमाणावर वापरला गेलेला परवलीचा शब्द या दोघं सरकारांमध्ये दिसतो. इंडिया शायनिंग सारखं एक प्रतीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर आता एक मेक इन इंडिया सारखं प्रतीक निर्माण करण्याचा जो आहे तो प्रयत्न होताना पाहायला मिळतो. मात्र त्याच वेळेला ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या ज्या समस्या आहेत त्या कुठेही सोडवल्या जात आहेत अशा स्वरूपाचं चित्र दिसत नाही. जर आपण मोदींचं उदाहरण घेतलं तर मोदी सातत्यानं म्हणजे पंतप्रधान होण्या अगोदर आणि पंतप्रधान झाल्यानंतर आपण कसे गांधीवादाशी जोडले गेलेलो आहे अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यातून जागतिक पातळीवर आपल्याला स्वीकारलं जावं असाही प्रयत्न करतायत. कारण या अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर ज्या स्वरूपाचे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आरोप होते त्या आरोपातून बाहेर पडून एक जागतिक नेता म्हणून प्रतिमा तयार करण्यासाठी गांधींसारख्या जगानं स्वीकारलेल्या नेतृत्वाचा बरोबर आसरा किंवा त्यांची सावली जी आहे ती आपल्यावर पडावी असा प्रयत्न जो आहे तो केला जातोय आणि त्यासाठी म्हणून आपली प्रतिमा ही गांधींच्या जागी लावण्याचा आणि त्यातून आपली प्रतिमा उंचावण्याचा सातत्यानं नरेंद्र मोदी प्रयत्न करतायत अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळतं. अवधूत वाघ सुरुवातीला म्हणाले की गांधींचं नाव ज्या इतरांनी वापरलं गांधी 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 म्हणून त्यातून गांधींची जी प्रतिमा मलिन झाली त्याचं काय, तर त्याच मुद्द्यावर मी म्हणेन की गांधींचं नाव इतरांनी इंदिरा गांधी, राजीव गांधींसारख्या नेत्यांनी ते काही मलिन केलं असं म्हणता येणार नाही. मात्र पुढच्या पिढीमध्ये निश्चितपणे त्यात काही प्रमाणावर चुका झाल्या असतील, पण गांधींची प्रतिमा मोदींनी वापरली म्हणूनही मोदी काही गांधी होऊ शकतात अशा स्वरूपाचं चित्र निर्माण होणार नाही. माझ्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत. मी पहिल्यांदा अवधूत वाघांकडे जाईन आणि परत रत्नाकर महाजनांकडे जाणार आहे. अवधूत वाघ जी गेल्या काही दिवसांमध्ये ही घटना काही आयसोलेशनमध्ये घडत नाही. पटेल त्यांचा मोठा पुतळा, त्याच्या बाबतीत भाजपने मग त्यांना हा माणूस पंतप्रधान पहिला झाला असता तर काय झालं असतं असं वगैरे डिस्कशन्स घडवून आणणे. त्यानंतर मग सुभाषचंद्र बोसांवरती काँग्रेसनं केलेला अन्याय, मग त्यांचे सिक्रेट फाईल्स वगैरे ओपन करून आणणे, असं एक एक स्टेप बाय स्टेप आम्हाला दिसत असताना आणि मग नेहरूंनी न लिहिलेल्या पत्राचं, ॲटली न लिहिलेल्या पत्राचं सुद्धा मध्येच कोणीतरी पिल्लू सोडून देतं. या लाईनमध्ये आम्हाला बघायला मिळते आता की गांधी, पटेल आणि त्याच्यानंतर नरेंद्र मोदी बघायला मिळत आहेत. ही प्रतिमा निर्मिती एवढी सहज सोपी आणि आम्ही काही एवढे दुधखोळे नाही आहोत की याच्या मागचं प्रतिमा निर्मितीचं राजकारण कळत नाहीये. हा काय प्रकार चाललाय? भाजप इतका इनसिक्युअर काय? तुमची इतकी प्रचंड मोठी ताकद आहे, तुमच्याकडे सुद्धा अटल बिहारी, श्यामाप्रसाद मुखर्जींसारखे नेते होते आहेत, अडवाणींपर्यंत आहेत, मग हे सारखं आम्हाला ही सगळे नेते आमच्याकडे हे सारखं प्रोजेक्ट का करताय तुम्ही? ज्यावेळी तुम्ही भारतीय जनता पक्षावर आणि आदरणीय नरेंद्र मोदीजींवर हे आरोप करता त्यावेळी थोडंसं भूतकाळात जाऊन बघा. ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात होती आणि यशवंतरावजी या महाराष्ट्राचे सर्वेसर्वा होते, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू या देशाचे पंतप्रधान होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी काढलेले उद्गार आहेत की पंडित जवाहरलाल नेहरू हे महाराष्ट्राहून मोठे. देवकांत बरुवानी की पंडित जवाहरलाल नेहरू हे महाराष्ट्राहून मोठे आहेत. बरं,
देवकांत बरुवानी इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया असं जे वाक्य उच्चारलं ते पण मला वाटतं की इंदिराजी आणखी नेहरूजी यांचं व्यक्तित्व आणि प्रतिमा उंचावण्याचाच एक प्रकार होता. बरं. राजकारणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जोपर्यंत पंतप्रधान होते त्यावेळी सर्व ठिकाणी त्यांची छबी होती, परंतु ज्यावेळी इंदिरा गांधी आल्या त्यावेळी नेहरूंची छबी कमी झाली, इंदिरा गांधींचा यायला लागलं. इंदिरा गांधी ज्यावेळी कालपटलावरून निघून गेल्या त्यावेळी राजीव गांधींनी त्यांची जागा घेतली आणि राजीव गांधी निघून गेल्यानंतर आता काँग्रेसमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेने त्यांची जागा घेतलेली आहे. शेवटी हे सगळं होत असताना काँग्रेस जसा त्यांच्या आधीच्या लोकांना विसरला की नाही मी बोलू शकत नाही, परंतु भारतीय जनता पक्षाचे आज सर्वोच्च नेते आदरणीय नरेंद्र मोदी यांना प्रोजेक्ट करत असताना किंवा यांचं हे म्हणत असताना हे जे तुम्ही आरोप करतात आम्ही कोणाला विसरलो नाही. महात्मा गांधींच्या विचारावर जाणं एक गोष्ट आहे आणि त्यांचे फोटो लावणं गोष्ट आहे. प्रत्येक कार्यालयामध्ये महात्मा गांधींचे फोटो लावल्यानंतर गेल्या 60 वर्षामध्ये लाच घेण्याचं प्रमाण कमी झालंय का? हा मला तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. मगाशी कोणतरी म्हणालं की भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीमध्ये आणि काँग्रेसच्या विचारसरणीमध्ये फरक आहे, तर डेफिनेटली फरक आहे. भारतीय जनता पक्षाची विचारसरणी वेगळी आहे, काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे. त्यामुळे या लोकांनी काँग्रेसच्या विचारसरणीचा पराभव करून भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवलेला आहे आणि ज्या लोकांनी आमच्या विचारसरणीवर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्या विश्वासाला तडा न देता आम्ही आमच्या विचारसरणीने पुढे जायचा प्रयत्न करतो आहोत. आमचे पण काही मानदंड आहेत, आमचे पण काही असे लोक आहेत की ज्यांना आम्ही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ समजतो, त्यांच्या विचाराने जातो. पंडित दीनदयाळ उपाध्याय असोत, श्यामाप्रसाद मुखर्जी असोत, त्यांची पण व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व आम्हाला लोकांसमोर घेऊन पुढे यायचंय. त्यांनी काय काम केलं हे पण दाखवायचंय. आतापर्यंत भारताचा विकास झाला काम भारतीय जनता पक्ष. वाघ सर मला बेसिक उत्तर मिळालं. वाघ सर मला बेसिक उत्तर मिळालं. मी महाजनांकडे जातो आणि तुमच्या बोलण्याचा सारांश घेऊन जातो. महाजन सर तुम्ही त्या उत्तराला प्रत्युत्तर तर द्याच, पण त्यातला एक मुद्दा काहीसा पटण्यासारखा आहे. अनेक प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्सना नेहरू एक वेळ आपण अपवाद मानूयात, पण इंदिरा गांधींची नावं, राजीव गांधींची नावं, अनेक योजनांना त्यांची नावं, प्रत्येक ठिकाणी एक नेहरू रोड असतो तो वेगळा भाग आहे. पुन्हा एकदा नेहरूंना आपण अपवाद मानूयात, पण हा प्रतिमा निर्मितीचं महात्म्य तयार करणं हा वारसा समजा भाजपनं स्वीकारलाच असेल तर त्याचं पायोनियरिंग मात्र काँग्रेसकडे जातं हे तरी मान्य करायचं की नाही? बिलकुल नाही करायचं. कुणीही कुठूनही येऊन काहीही बोललं तरी त्याच्याकडे फारसं लक्ष न देता आपल्याला असं म्हटलं पाहिजे की आजच्या काळातला एखादा अडचणीचा प्रश्न विचारला की उत्खननात जायचं आणि पुराण आणि इतिहासातली उदाहरणं सांगायची आणि पुराणातल्या वांग्यांचं भरीत करून खायचा प्रयत्न करायचा. ही प्रवृत्ती राजकारणातून जेवढी हद्दपार होईल तेवढी बरं. रस्त्यांची आणि इमारतींची नावं यांचा प्रश्न जोपर्यंत आहे तोपर्यंत भारतात अनेक शहरात लोकमान्य टिळकांच्या नावाने रस्ता आहे, वल्लभभाई पटेलांच्या नावाने अनेक इमारती आहेत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने मुंबईत एक मोठाच्या मोठा रस्ता आहे, राणी लक्ष्मीच्या नावाने अनेक स्मारकं आणि रस्ते आहेत. तेव्हा हे बिलकुल एक अपप्रचाराचा भाग आहे आणि तो केल्याशिवाय त्यांच्या खोट्या प्रचाराचा इमला उभाच राहू शकत नाही. त्यामुळे त्यांना तो प्रचार करणं भाग आहे, त्याला आपण बळी पडण्याचं कारण नाही. आता प्रश्न काय उरतो की अमुक गेले तर तमके आले, तमुक गेले तमके आले. अहो पण त्यांच्यापैकी कोणी गांधींना रिप्लेस नाही केलं हो. इथं गांधींना रिप्लेस करण्याचा प्रयत्न आहे जो जगात कुणीही आजपर्यंत केला नाही. तो लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना सटकावलं पाहिजे. बरं, मी कार्यक्रमाच्या शेवटी निलेश असेल तर छोटीशी कमेंट. मुख्यतः प्रतिमा कितीही बदलण्याचा प्रयत्न केला, आधुनिक करण्याचा प्रयत्न केला तरी इतिहासाच्या प्रतिमा हा मुळात आपल्या संस्कृतीचा ठेवा असतो. आपल्या हीच प्रतीकं जी आहेत ती जागतिक पातळीवर या देशाच्या संस्कृतीला आणि मानवतेला प्रदर्शित करणारी असतात. आपण ती प्रतीकं जर पुसून टाकली तर देशाची प्रतिमा आपण पुसून टाकतोय जागतिक पातळीवरचा, अशा स्वरूपाचं चित्र तयार होईल. आणि त्यामुळे या प्रतीकांना, या प्रतिमांना सांभाळणं गरजेचं आहे. निश्चितपणे काळाबरोबर नव्या प्रतिमा याव्या, मात्र जुन्या प्रतिमांचंही जतन व्हावं इतकीच अपेक्षा. शेवटी लोकांनाही आपण प्रश्न विचारला होता. लोकांना काय वाटतं? आपला प्रश्न होता तुमच्यासाठी, खादीवर मोदींचा फोटो म्हणजे गांधींची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न होता. त्याला आपण सगळ्या मंडळींनी काय प्रतिसाद दिलाय स्क्रीनवरती पाहू शकता. आपण बघूयात.
65% लोकांना वाटतंय की ह्या प्रतिमा पुसून टाकण्याचाच प्रयत्न आहे. लोकांना हे कळतंय, लोकांना हे जाणवतंय. ठिकठिकाणी असणारे हे सगळे जे प्रोजेक्शन आहे ते लोकांना लक्षात सुद्धा येत आहे. याकडे आमच्या लोकांचं लक्ष आहे, माध्यमांचं लक्ष आहे. हे भाजपला कन्व्हे करण्यासाठीच हा सगळा खटाटोप होता. ज्या या कार्यक्रमामध्ये अवधूत वाघजी तुम्ही वेळ दिलात, रत्नाकर महाजनांनी आज प्रचंड मोठा खटाटोप करून आम्हाला वेळ दिला. दोघांचेही आभार. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र. माता की